आता आम्ही पोहोचलेलो आहोत मानस रिसॉर्टला. तर इथे अतिशय झणझणीत असं मराठी जेवण आपण करणार आहोत. खूप मस्त ही प्रॉपर्टी आहे. सगळीकडे मस्त झाडं वगैरे आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी लोकेशन आहे. मध्ये सिटिंग अरेंजमेंट पण खूप चांगली आहे. तर सगळे रायडर्स आरामात बसून खाऊ शकतात इथे. आता आम्ही जातोय कासपठारच्या दिशेने. तर असे हे सगळे नागमोडी वळण आणि तुम्ही आता बघितलंय अजय सरांनी जस्ट आम्हाला क्रॉस केलंय. अतिशय मस्त असे हे रस्ते आहेत. आजूबाजूला मस्त हिरवळ आणि मधून आपण जातोय. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत रेड फोर्ट. इथे आमची राहण्याची सोय केलेली आहे ट्रायम्फने. अतिशय मस्त असा हा स्टे आहे. सकाळचे 5 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता सगळीकडे धुकं आहे आणि काय दिसत नाही आहे समोर. इथे लाईट पण थोडा कमी आहे. इथला सुरू केला नाही आहे त्यांनी लाईट. तर आपण खाली जाऊन बघू. बाईकचा आवाज तर येतोय, म्हणजे काही रायडर्स ऑलरेडी रेडी झालेले आहेत. ओके, बरेच रायडर आलेले आहेत. तर आता आम्ही जातोय अशा धुक्यावाल्या रस्त्यामधून कासपठारच्या दिशेने. तर फायनली आम्ही कासपठारला पोहोचलेलो आहोत. आमच्या स्टेपासून अतिशय जवळच होतं कासपठार. प्रॉपर आम्हाला पार्किंग पण भेटली आहे. इथे पोहोचल्यानंतर आपल्याला एक तिकीट घ्यावं लागतं. नंतर त्यांचीच एक बस असते, ती आपल्याला वरती कासपठारपर्यंत घेऊन जाते. काही काही अशा स्मॉल गाड्या असतात किंवा एक मोठी ट्रॅव्हलर येते, तर त्याच्यातून आपण कासपठारपर्यंत वरती जाऊ शकतो. तर आपले सगळे रायडर्स एकाच ट्रॅव्हलरमध्ये आलेले आहेत आणि एकदम पार्टीवाला माहोल आहे ट्रॅव्हलरमध्ये. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत कासपठारला. इथे एक मस्त अशी जागा मला दिसलेली आहे. एक लेक सारखं आहे आणि लोटस फ्लावर्स आहेत खूप सारे. मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता खूप मोठा असा लेक आहे. थोडं जर धुकं कमी असतं तर आपल्याला प्रॉपर एकदम मस्त दृश्य दिसलं असतं. तर इथे जे सिक्युरिटी गार्ड्स होते ते बोलत होते की इथे एक समोर व्ह्यू पॉईंट आहे. तर जेव्हा धुकं नसतं तर या व्ह्यू पॉईंटवरून अतिशय सुंदर असा डोंगराचं दृश्य दिसतं आपल्याला. तर सध्या धुक्यातून तर आपल्याला काही दिसणार नाही, तरी आम्ही जाऊन बघतोय कसं आहे. हा एक व्ह्यू पॉईंट यांनी बनवलेला आहे. तर समोर तर आपल्याला आता काही दिसणार नाही, धुकं दिसणार आहे फक्त. असं बोलतात की कासपठारला यायचा बेस्ट टाईम म्हणजे ऑगस्टच्या एंडिंगपासून ते ऑक्टोबरच्या स्टार्टिंगपर्यंत. तर या पिरियडमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला एकदम मस्त प्रॉपर इथे सगळीकडे फुलं वगैरे दिसणार आणि प्रॉपर अशी हिरवळ असेल सगळीकडे. तर आता सध्या कमी आहे, आम्ही ऑक्टोबरच्या एंडला आलो इथे.
तर आम्हाला जास्त करून हीच फुलं दिसत आहेत सगळीकडे. सगळे लोक फोटो व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत आहेत, पण धुक्यामुळे काय बरोबर फोटो किंवा व्हिडिओ इथे येत नाही आहे. आणि इथे जास्त वेळ फिरल्यामुळे इथे ओस पडते आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचे हेअर्स वगैरे खूप लवकर भिजून जात आहेत. तर बघू शकता मला एक छोटासा साप दिसला आहे चालताना. थोडं आपण लांबच राहायला पाहिजे कारण विषारी असू शकतो तो. इथे एक आजी भेटलेले आम्हाला, तर ते अळू वडे आणि पिठलं आणि चपाती देत होते. खूप मस्त चव होती. तर आपला कास पठारचा प्रवास झालेला आहे. आता मुंबईला जायची तयारी. सगळे रेडी झालेले आहेत. आता आम्ही जातोय मुंबईच्या दिशेने. अजय सर आहेत समोर. परत तशा नागमोडी वळणातून आम्ही उतरतोय खाली. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं सिटीचं दृश्य आपल्याला बाजूला दिसतंय. मध्ये मध्ये माकडं पण येत आहेत, तर थोडं सांभाळून आपल्याला इथे बाईक चालवावी लागते, कारण ते कधी पण कुठून पण ते रोडवर बसलेले असतात किंवा रोड क्रॉस करत असतात. त्याच्यामुळे थोडी सांभाळून इथे बाईक चालवायची. इथे आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलेला. सगळ्यांचं रिफ्युलिंग वगैरे झालेलं आहे. आता आम्ही जातोय वरांडा घाटाच्या दिशेने. तर आपण इथे आधी पण आलेलो आहोत. तुम्ही जर दापोलीचा ब्लॉग बघितला असेल तर ही लोकेशन त्याच्यात पण दिसेल. अतिशय मस्त अशी लोकेशन आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला पाणी आणि मधून हा एक मस्त असा पूल त्यांनी बनवला आहे पाण्याच्या वरून. आणि किती क्लीन वॉटर तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही जातोय वरांडा घाटातून मुंबईच्या दिशेने. चांगला आहे हा घाटाचा रस्ता, पण थोडं सांभाळून इथे बाईक चालवावी लागते, कारण अतिशय नॅरो असे हे रोड्स आहेत आणि समोरून पण अचानक गाड्या वगैरे येऊ शकतात. तर एक छोटासा आम्ही ब्रेक घेतला आहे स्नॅक्ससाठी. आणि इथे खूप माकडं आहेत, तर कुठलीही बाईकवर मोकळी वस्तू असेल तर ते घेऊन पळत आहेत. त्याच्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते. इथे हातातलं जेवण पण ते घेऊन पळून जातात. सगळ्यांनी मस्त इथे फोटोशूट वगैरे केला. आता समोरचे रस्ते थोडे नागमोडे आहेत, तुम्ही बघू शकता मॅपवर. अतिशय चांगला असा आमचा कास पठारचा प्रवास झालेला आहे. परत मुंबईच्या दिशेने हे जाताना पण आम्हाला एकदम चांगलं असं ॲटमॉस्फिअर भेटतंय.
आजूबाजूला जर इतकं चांगलं दृश्य असेल तर बाईक चालवताना पण आपण थकत नाही. आपल्याला चांगलं वाटतं की आजूबाजूला इतकी मस्त हिरवळ आहे आणि त्याच्यामधून आपण बाईक चालवतोय आणि अतिशय जोरात असा पाऊस चालू झालेला आहे. थोडी विजिबिलिटी कमी आहे. तुम्ही बघू शकता पाऊस अजून जोरात वाढलेला आहे. आणि मध्ये मध्ये हे पॉटहोल्स पण येत आहेत, त्याच्यामुळे अतिशय काळजीपूर्वक अशी बाईक आपल्याला चालवावी लागते. छोटे मोठे पॉटहोल्स तर त्याच्यामुळे तर काय होत नाही, आपली बाईक त्याच्यावरून निघून जाते. बट कुठला मोठा आला तर आपल्याला त्याच्यासाठी लक्ष ठेवावं लागतं. अशा प्रकारे आपला कास पठारचा प्रवास इथे संपलेला आहे. तर धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. लवकरच भेटू पुढच्या राईडवर.